चालणारा सत्ता 50 वर्ष पूर्ण करायला लागला। वर्षामध्ये मोठे मोठे कीर्तनकार असावेत, आपल्याला प्रबोधन व्हावं, अभंगाचं चिंतन व्हावं या दृष्टीने आपण समस्त ग्रामस्थ मंडळी, देवोशीकर या सगळ्यांच्या सहकार्यातून पत्रिका आपण छापलेली सगळ्यांची नावं आहेत, त्याच्यात वेळ घालवत नाही। या सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून आमचे विष्णू महाराज मचे ज्यांनी संपर्क केला, आमच्याशी आळंदीला येऊन भेटले। मोठे मोठे कीर्तनकार विष्णू महाराजांच्या प्रेमाखातीर आपल्याला मिळालेली आहेत। विष्णू महाराजांनी आग्रह केला, समस्त ग्रामस्थ मंडळींनी आग्रह केला आणि सगळ्यांच्या वतीनं ही सेवा आमच्या पदरामध्ये आज पडलेली आहे। अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे। 50व्या वर्षाचा सप्ताह कसा असावा तर राजगुरु नगरमध्ये देवोशी गावाला जसा झाला तसा 50 वर्षाचा सप्ताह असावा, असा सुंदर योग। फार गोड, आल्यापासून स्वागत म्हणा, मंडळी गोड आहेत, भाविक आहेत, सद्गुरूंच्या ठाई आपल्या ज्यांनी हा सप्ताह 50 वर्षापर्यंत आणला त्यांची कृतज्ञता प्रकट करणारं गाव आहे आणि त्या दृष्टीनं या समस्त ग्रामस्थांनी मोठा योग घडून आणला आणि पुणेकर मंडळी असतील, मुंबईकर मंडळी असतील, गावातली भाविक मंडळी असतील, इतर राहणारी सगळी ज्येष्ठ मंडळी असतील गावात, या सगळ्यांच्या अथक परिश्रमात ठरलं गेलं की नामांकित यादी। एवढे कीर्तनकार एका सप्ताहात येतच नाहीत ना, एवढे नामांकित सगळे की ज्यांना युट्यूबला जरी आपण पाहिलं तर आता त्यांच्या तारखे 2-2 वर्ष मिळत नाही, अशी सगळी कीर्तनकार आपल्या यादीमध्ये आहेत। आणि त्या सप्ताहातला आजचा हा 3रा दिवस। विष्णू महाराजांनी 1 वर्षापूर्वी तारीख घेतलेली आहे, कमीत कमी 1 वर्ष झालं बघा। मागच्या वर्षी वारीमध्ये तारीख घेतलेली, 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यामुळे अगदी या तारखी मिळत गेल्या आणि महाराजांच्या प्रेमाखातीर, आपल्या ग्रामस्थांच्या प्रेमाखातीर येण्याचा योग निर्माण आहे। अतिशय सुंदरसे गायक आपल्या कार्यक्रमासाठी आपण आणलेले आहे। माझ्या संगतीमध्ये महाराज काही दिवस राहिले पण आता खूप मोठे झाले, नामांकित झाले। महाराष्ट्र ज्यांचं नाव घेतो, महाराष्ट्र ज्यांच्या सुवर्ण महोत्सवी सप्ताह काय, अमृत महोत्सवी सप्ताह काय, शताब्दीचा सोहळा काय, कोट्याला महाराष्ट्र ज्यांचा पहिला अग्रगण्य विचार करतो जोडी आहे ओंकार महाराज आणि कैलास महाराज। बरं का, जोरात वाजा, जोरात टाळी, जोरात वाजवा। हे न मिळणारी माणसं। मी आता मागाशी माझ्या गाडीत महाराज आले, राजगुरुनगर पासून त्यांनी आणलं, मला 100 फोन आले असतील महाराज, महाराज उद्या येता का, परवा येता का। दिवसाला 1-1 दिवसाचे वनडे कार्यक्रम आहेत त्यांना आता सध्या, कसोटी राहिलीच नाही आता बरं का, वनडेच येत आता, पण तरी सुद्धा आपल्या गावाला ते थांबले। फार नवल आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय गाणं कोकिळा आमचे ओंकार महाराज जगताप भजन सम्राट आहेत। काय आवाज आहे महाराज, सहजच असा वरच्या स्वरामध्ये जातो, उंच उंच जात राहतो, असं आपल्याला स्वर्गापर्यंतची अनुभूती देतो। स्वर्गानुभूती मला ज्याला म्हणतो ना आपण, असा उंच गेल्यावर एखाद्याचा किरकस होतो, रागीट होतो, कानाला गोड लागत नाही, पण उंच गेल्यावर कानाला गोड लागणारा आवाज, महाराष्ट्रात आवाजाचा बादशाह ओंकार महाराज आहे। तुम्हाला माझं धन्यवाद आहे। आमचे मित्र आहेत, आम्हाला तुम्ही प्रेम करता, आमचं भाग्य आहे। दुसरे आमचे हरिभक्तपरायण कैलास महाराजजी पवार, त्यांचं तर आता हृदयातच नाव कोरलेलं आहे लोकांच्या। शनिवार आला की हे दुःख भंजन, सोमवार आला की ओम नमः शिवाय, ते रविवार आला की मल्हारीची वारी, मधात नाही दुसरा वार तर गवळणी, बोलच नाही महाराज। लोक टेस्टच ठेवतात, 30-30 सेकंदाच्या त्यांच्या क्लिपा एवढ्या गाजल्यात, मला सुद्धा टेस्टच ठेवावं लागतं। मी शनिवारी ठेवतो त्यांचं असं गोड अगदी। आता आपण कीर्तनात ऐकलंच, अशी महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाची जादू झालेली, हवा झालेली आहे। कोणी म्हणतं कैलास महाराज, अगदी मोठं नाव आहे कैलास महाराज पवार, ते पण आपल्याला उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन। या दोघांच्या गायनाच्या साथीला पखवाज वाजवायलाही तेवढाच ताकदीचा माणूस पाहिजे ना। हे 2 जण गायला म्हटल्यावर तेवढ्याच क्वालिटीचा वादक महाराष्ट्रात 1 नंबरचा म्हणजे आमच्या विठ्ठल महाराज ढोकर। शब्दच नाही त्यांच्या पुढे आता, त्यांच्या लग्या, त्यांच्या हाताची स्पीड, खूप रियाज केलेला आहे। राम महाराज काजळे यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालेलं आहे, फार विद्वान व्यक्तीकडे शिकले ते। पखवाज, लग्गीचा बाज आहे, रेल्याचा बाज आहे, स्पष्टता आहे आणि विठ्ठल महाराज आमचे मित्र आहेत। खूप नियोजन असतात महाराजांकडे, मोठे मोठे सप्ताह। आता दिग्रसला एक मोठा सप्ताह आहे अमरावतीकडे, महाराजांकडे नियोजन आहे। 1 कोटी रुपये त्या सप्ताहाचा खर्च आहे महाराजांनी केलंय नियोजन। माझंही त्याच्यामध्ये काल्याचं कीर्तन आहे, या दृष्टीनं गेल्याही वर्षी झालेली आहे। महाराज अतिशय सुंदर नियोजन करतात आपल्या भागात। राजगुरुनगरच्या वाशाऱ्याला त्या पोते कोणती वाडी बघा, हा तिथं पण मी आलो होतो त्यावेळेला, ते आमच्या तळपीने आणलं होतं, तिथंही महाराज सुवर्ण महोत्सवामध्ये होते, 25व्या वर्षामध्ये होते। महाराज या भागात येतात, आपल्याला भाग्य खूप लांब आहे। हिंगोली सारख्या शहरात त्यांची संस्था आहे, मोठं, इथून जवळजवळ 600-650 किलोमीटर अंतर आहे। एवढं मोठं कापून आपल्या परिसरामध्ये विद्यार्थी असतानाही तुमच्या प्रेमाखातीर महाराज उपस्थित राहतात। विठ्ठल महाराज यांनाही माझं वंदन। मोठी संस्था आहे त्यांची, 100 विद्यार्थी आहे, व जोरात वाजवा, जोरात, तसं 25 विठ्ठल महाराजांनाही वंदन। ही सगळी संस्थेची बालगोपाल साधक मंडळी, महाराज मंडळी, ज्यांचे इथं शिवपुराण आहे, पांडुरंग महाराज ना, चांदर तुमचीच आहे ना,
कथा त्यांची आहे. सगळे आळंदीकर गुरुबंधू मंडळी, नवीन घडणारी तरुण मंडळी, गायक मंडळी, सगळ्यांना वंदन. आपल्या राजगुरुनगर भागामध्ये मोठं संप्रदायाचं नाव ज्यांनी केलेलं आहे, कोंडाजी बाबांची, भिकाजी बाबांची परंपरा जपण्याचं काम आमचे किशोर महाराज आहेत. खरं तर त्यांनी जीव घातला. आम्हाला मित्र आहेत, आमचे गुरुबंधू आहेत, बाबा आमच्या घरी या असं आग्रहपूर्वक बोलवलं. किशोर महाराजांनाही वंदन. दुसरे आमचे बालशीराम महाराज मेंढे, त्यांचं मोठं नाव झालं. मी पाहतो त्यांची कीर्तनं फेसबुकला येतात. चांगली वाणी आहे. या भागात चांगली कीर्तनं, प्रवचनं करतात. आपल्याला उत्तम पदावरती संप्रदायाच्या तत्वानं घेऊन जाण्याचं काम ही तरुण कीर्तनकार मंडळी आपल्या भागातली करतात. कीर्तनं सोडून उपस्थित आहेत बरं का. त्यांची कीर्तन आहे सध्या आता प्रेड आहे महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमाचा, तरी सुद्धा त्यांनी ते कार्यक्रम सोडून आमचे बाबा येणार आहेत, आमचे जीवलग येणार आहेत, आमचे मित्र येणार आहेत. म्हणून आमचे दोनही मित्र इथं थांबलेले आहेत. दोघांनाही माझं वंदन. आपण सगळी भाविक मंडळी, त्याच्यामध्ये आमच्या संगतीत आमचे गणेश महाराज. महाराष्ट्रामध्ये खूप गाडीचे ड्रायव्हर पाहतात तुम्ही महाराजाचे, पण माझाच एक ड्रायव्हर असा आहे, रोज कीर्तन ऐकतो, रोज बरं का. डेली कितीही गाडी चालू दे. आमचे गणेश महाराज, त्यांनाही माझं धन्यवाद. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, या वट्यावरची सगळी तरुण मंडळी, शिष्टी मातीची चांगली आहे. आमच्या ढोरेवाडीची जे प्रसिद्ध जे आप्पाची, सगळे अशी आमची घरातलीच मंडळी ती. चांगला आवाज दिलेला आहे. प्रबल बाज, गेन, विको, बारकाली बटणं चांगले फिरवले. तुम्हालाही माझं वंदन आहे. शिष्टी माल्यालाही धन्यवाद. व अगदी बसलेली या बाजूच्या सगळ्या माता माऊल्या, मुंबईहून पुण्याहून आज आलेले भाविक मंडळी, आल्यापासून ज्यांनी आमचं औक्षण केलं, गंध लावला, स्वागत केलं आमचं, त्या सगळ्या बहिणींना, मातांना वंदन करतो. मुलींना वंदन करतो. शूटिंग करणारी, चौकदार, भालदार, विनेकरी, मंडप डेकोरेशन, बहुतेक आता कोणी राहिलं नसेल, सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. आल्यापासून आमचे विष्णू महाराज मचे, आमच्या माजलगावातून 50 वर्षापासून आपल्या सप्ताहाला येणारे आमचे ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक भोसरे महाराज, तिकडे बसले का, भोसरे महाराज आहेत. बाजीराव महाराज जवळेकर होऊन गेले, वैकुंठवासी झाले. गीता मंदिर बांधलं त्यांनी पैठणला. मोठी व्यक्ती होती महाराज. कथा सांगाव्यात कीर्तनात तर बाजीराव महाराजांनी सांगाव्यात. काल्याचं कीर्तन करावं तर बनशी महाराजांनी करावं. त्यांच्यामध्ये ते आमचे भोसरे महाराज आमच्या जिल्ह्यातले आहेत, त्यांनाही माझं वंदन. त्यांच्या संगतीत अजून एक मनोहर महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन. आधी करून आपण परिसरातील, गावातील महाराज मंडळी, संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी मंडळी, राजगुरू नागरू भागातून आलेली, सामाजिक, आर्थिक, प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग शिखरावर काम करणारी आपण सगळी मंडळी, शूटिंग करणारी, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. उभी राहिलेली सगळे आमचे पोलीस, ते मला म्हटले आम्ही मुंबईला पोलीस आहे, म्हणजे पोलीस असून तिकडं तर देशाची, धर्माची सेवा आणि इथं वारकऱ्याची सेवा करतायत. अशी सगळी उभी असणारी संयोजक मंडळी, बहुतेक सगळ्या देवोशी नावात आपल्या सगळ्यांचं नाव आहे. आणि 50 वर्षामध्ये भिकाजी बाबांच्या नावात, कोंडाजी बाबांच्या नावात आपली नावं असतात. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. कधी 10:30 वाजतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. इतकं सुंदर कीर्तन आहे. कधी वेळ संपली हे पण कळणार नाही. फक्त एक काम करा, हाताने टाळी काही वाजू नका. वा, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका, बरं आहे ना? नाही असं नका करू. मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा आणि 1-1.25 तास सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठला विठ्ठल मृत्यू लोकांमध्ये देवाचा एक जन्म आहे.